कोकणातल्या रस्त्यांवर एक वेळ अशी येते जिथं ना प्रकाश असतो ना लोकांची वर्दळ, जिथे फक्त असतो अंधार. आणि अशा अंधारात जर तुम्हाला शेवटची एस टी मिळाली तर खात्री करा ती खरंच जगातली आहे ना. असाच एक भयानक अनुभव मी तुमच्यासाठी आज घेऊन आलोय. नमस्कार, मी नामदेव मुंबईवरून कोकणातल्या आपल्या गावात जात होतो. आमचं गाव हे गुहागरपासून 25 किलोमीटर आत होतं. त्यामुळे तिथे जायला मला काही जास्त एस टी किंवा वाहने नव्हती. गावात दिवसातून 3 एस टी जात होत्या. त्यातील एक एस टी ही संध्याकाळी बस्तीला जात होती. म्हणजे ती रात्री उशिरा जायची आणि सकाळी लवकर तिथून निघायची. ती एस टी रात्री 10 वाजता गुहागर डेपोवरून सुटायची. मी गुहागरला रात्री 9 वाजता पोचलो. मुंबईहून मी उशिरा निघाला असल्याकारणाने मला पोचायला थोडा उशीर झाला होता. 10 वाजल्याबरोबर आमची शेवटची एस टी डेपोमध्ये लागली आणि अनाऊन्समेंट झाली. ती अनाऊन्समेंट झाल्यावर लगेच मी एस टीत चढलो. एस टी थोडी जुनी होती, पण ड्रायव्हर आणि कंडक्टर नीट होते. बसमध्ये अजून फक्त 3-4च लोक होते. शेवटची उशिरा एस टी असल्यामुळे जास्त कोणी प्रवासी नव्हते. आकाशात ढग विजा चमकत होत्या आणि थोडासा धुकाही होता. एस टी डेपोतून बाहेर निघाली आणि आपल्या रस्त्याला लागली. हळूहळू करत बस घाटात शिरली आणि थोड्या वेळात प्रवासी एकामागून एक उतरू लागले. शेवटी बसमध्ये फक्त मी, ड्रायव्हर आणि कंडक्टर राहिलो होतो. एस टी वेगाने आता रस्ता कापत होती. ड्रायव्हर थोडी एस टी फास्ट चालवत होता. थोडं विचित्र वाटत होतं. तो खड्डे वगैरे काही बघत नव्हता. थोडे पुढे आल्यावर अचानक एक ठिकाणी बस थांबली आणि ड्रायव्हरनं सांगितलं, पुढे रस्ता बंद आहे, दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल. त्याने बस एका अनोळखी रस्त्यावर वळवली. रस्ता खडबडीत, दोन्ही बाजूला घनदाट झाडं आणि अंधार इतका की टॉर्चलाही अर्थ नव्हता. मी विचारलं, हा कुठला रस्ता आहे? कंडक्टरने माझ्याकडे बघितलं आणि फक्त काहीच न बोलता हसला. मी खिडकीतून बाहेर पाहत होतो. मला त्या रस्त्याला एकही गाव किंवा एकही वस्ती दिसत नव्हती. कोणतीच पाटी नाही, कोणता झोपडीचा दिवासुद्धा दिसत नव्हता. तितक्यात माझं लक्ष मागे गेलं. मागच्या एका सीटवर एक बाई मला दिसली. मी विचार केला की ती कोणी प्रवासी राहिले असेल. तिने पांढरी साडी घातली होती आणि खाली झुकलेला चेहरा होता. ती हळूहळू पुढे येत होती. मी थोडं घाबरून कंडक्टरकडे पाहिलं, पण तिथं बघतो तर काय, कंडक्टर आपल्या सीटवरच नव्हता. मी लगेच ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये धावत गेलो. मी ड्रायव्हरला म्हटलं, कंडक्टर कुठे गेला आणि ती बाई कोण आहे मागे? ड्रायव्हरने काहीही उत्तर दिलं नाही. मी थोडा आवाज चढवला, पण ड्रायव्हर डोळे विस्पारून बसला होता आणि त्याचे डोळे रक्तवर्णी लाल दिसत होते. अचानक बसचा दरवाजा आपोआप उघडला आणि त्या बाईचा मागून अस्पष्ट आवाज आला, आता तुझा थांबा इथंच आहे, खाली उतर. मी माझा मोबाईल काढला आणि बघतो तर नेटवर्क नव्हतं. मी लगेच एस टीच्या खाली उतरलो आणि आसपास पाहिलं तर खाली रस्ताच नव्हता. परत मी मागे वळून पाहिलं तर काय, एस टीच बस गायब झाली होती. हे सर्व पाहून मी खूप घाबरलो. हे सर्व एवढं भयानक होतं की मी तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडलो. सकाळी मला जाग आली तेव्हा मला माझ्यासमोर एक मेंढपाळ दिसला, जो त्या जंगलात आपल्या मेंढ्या चरायला घेऊन आला होता. त्याला मी माझ्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्या भागात रात्री एक बस जाते, पण ती कुठलंच डेपो रेकॉर्ड नाही आहे. ती कुठून येते, कुठे जाते माहीत नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, जर तुम्ही रात्री शेवटची एस टी बस पकडली तर ती खात्री करा ड्रायव्हर जिवंत आहे का आणि कंडक्टर मानवी आहे का, नाहीतर तुमचा थांबा कधीच येणार नाही.
मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.